आहे आजचा पहिला सामना सुरू होणार. 12:30 झालेत. बास्कट मध्ये चषक 2026. बॉलर बॅट्समनचं नाव कोण ओपनर आहे ते स्ट्राईकला कोण 2 नंबर कोण आणि इथं बॉलरचं नाव मैदानामध्ये थोडं फास्ट खेळायचं, खेळाडूंना सूचित करायचं. राम आणि संजय सलामीची जोडी मैदानावरती रवाना झाले. पहिला सामना सुरू होणार 12:25. इथून सामन्याला सुरुवात. 2 ऑफिशियल पंच देखील मैदानाच्या दिशेने रवाना झाले. पंच खेळाडूंना सूचित करायचंय, फास्ट खेळायचंय. 15 मिनिटाच्या आतमध्ये आपली पहिली इनिंग संपवायची आहे. सलामीची जोडी देखील मैदानावरती रवाना झाले. पहिला चेंडू पडणार गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळते. गणेश हा गोलंदाज पहिला षटक पॉवर प्लेचं षटक घेऊन हाणामारती षटक आहे. पहिल्या षटकामध्ये किती धावा कुठणार ते कोल्हेवाडी टीमचे फलंदाज सलामीला गेलेले. इथून वर सामन्याला सुरुवात. पंच खेळाडूंना वारंवार सूचित करायचं, कुठल्या प्रकारचा विलंब करून द्यायचं नाही. स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल फलंदाज राम आणि नॉनस्ट्राईक मध्ये पाहायला मिळेल संजय. सलामीची जोडी मैदानावरती रवाना झाले. पहिला चेंडू पंचांच्या उजव्या साईडने मॅच लावणार सुरुवात. तिसरा दिवस पाहायला मिळतो. वेळी पहिला चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती 4 धावांनी अकाउंट ओपन केले संघाचं. 4 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गेल्या 2 दिवसात विचार केला तर रोहनजी निघले सर्व ते या स्पर्धेच्या ठिकाणी आज भिवंडी येथील उपस्थित झालेत. खूप स्पर्धा त्यांच्या माध्यमातून देखील चांगले त्यांच्या आवाजाने बनवून सोडले. यावेळी आपली चेंडू पडल्यानंतर चेंडू उचली घेते. पंचांचा इशारा होता, डॉट चेंडू सांगत होते. 2 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. विचार केला तर 2 चेंडूमध्ये 4 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला, त्यानंतर दुसरा चेंडू डॉट पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो. चेंडू चाललाय 1 बाउन्स करंगला सीमा पलीकडे. 4 धावांसाठी सर्जरी कंपनी चालू मैदानाच्या आतमध्ये. बॅट लागते. पंचांचा इशारा होतो. फलंदाज बाद पहिला धक्का लागते.
नवीन फलंदाज वन डाऊनच्या स्वरूपात पाहायला मिळतो. श्याम हा फलंदाज मैदानाच्या दिशेने चाललाय. कशा प्रकारे फटकेबाजी करणं वन डाऊनच्या स्वरूपात मैदानावरती रवाना झालाय. सुरुवातीचा विचार केला तर चला 2 चेंडूचा खेळ झाला. आतापर्यंत 14 धावा दाखल करती स्थिर पुन्हा एकदा त्यावर डाव्या साईडने गोलंदाजी करण्यासाठी यावेळी झेलची शक्यता नक्कीच अजून एखादा बसतोय. चांगला फटका होता केला. पक्क्या फटक्याला कन्व्हर्ट केलं होतं. शॉर्ट चेंडू नंतर चांगला झेल पाहायला मिळाला अजून एखादा श्यामच्या स्वरूपात. साईन आता फलंदाज श्याम गेल्या पावली माघारी आला. लगेचच पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन झालं. जबल चांगला चेंडू पाडल्यानंतर थोडंसं खाली राहत आहे. त्यानंतर सुरक्षितरित्या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसरते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा विचार केला तर 3 चौकार पाहायला मिळाले होते. यावेळी फलंदाजाला जखलून ठेवलं गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी चालू आहे. पुन्हा एकदा तयार आहे. आजकाल चेंडूला दरम्यान रिजमध्ये चेंडू अडवलाय. त्यानंतर एक धाव सहजरित्या पूर्ण केले. एक धावेला धावफलक पुढे सरसवेल 15 या अंकावरती 15 धावा धावफलक कधी जोडले गेले. आतापर्यंत विचार केला तर चेंडू झाले षटकात येईल 5 चेंडू एखादाही अवधी धाव खर्च केले ना. गोलंदाजाने चांगली गोलंदाजी चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती 2 धावे आले होते. त्यानंतर विचार केला तर चांगली गोलंदाजी सुरक्षितरित्या षटक हाताळताना पाहायला मिळतोय. जेवढे नक्की शॉट चेंडू होता. चेंडूला किलिंग काढलाय. त्यानंतर 1 बाउंड क्षेत्ररक्षक हातामध्ये रनआउटची संधी डायरेक्ट करण्याचा प्रयत्न होता. सहजरित्या 2 धावा पूर्ण झाल्यात. षटक समाप्ती करते. 17 धावा धावफलक जोडल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ झाला. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये अजून 12 चेंडूमध्ये किती धावा कुठून करणार फलंदाज. 17 धावा धावफलक जोडल्या गेल्या. आतापर्यंत आपण पाहतो चांगली सुरुवात झाली होती पहिल्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती 4 धावांनी संघाचा अकाउंट ओपन केलं होतं. फलंदाजाने चांगली फटकेबाजी करत होता. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाने चांगली कामगिरी केली. चला पंच वारंवार सूचना करा खेळाडूंना कुठल्या प्रकारचा विलंब करून द्यायचा नाही. 12:25 पहिला चेंडू पडला होता. एवढी नक्की चांगले चेंडू. पंचांचा इशारा. वाईट अवंतर धाव फुकटची धाव मोफतची धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होणार. वाईटने धावलं पुढे सरसबल. रोशन हा गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा तयार आहे. एवढे चांगला फटका समोरच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव मिळणारा चेंडूवरती 1 धावाने धाव सरग पुढे सरसवेल 1 धावाने 19 धावा धावफलक जोडल्या गेल्यात. आतापर्यंत धावांचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये विचार केला 12 धावा धावफलक होत्या. गोलंदाजाने सुरुवात केली नक्की तर वाईट चेंडूने. त्यानंतर 1 धाव. यावेळी फुलटॉप चेंडू तर लोअर फुलटॉप समोरच्या दिशेने खेळून काढला. विषद मध्ये चेंडूला त्यानंतर सहजरित्या 1 धाव पाहायला मिळते. 1 धावाने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावेल 20 अंकावरती 20 धावा. आतापर्यंत
धावफलक कधी जोडलं गेलं विचार केला तर 2 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूमध्ये किती धावा खेळून करणार आहे फलंदाज. यावेळी नक्की चांगला फटका मागच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू जातो 1 बाउंस सीमा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. गोलंदाज यावेळी विकेल त्या दिशेने खेळून काढले चेंडूला. चेंडू जाणार पण एकदा अजून एक दर्जेदार पॉवरफुल चौकार. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगली फटकेबाजी करतोय. चांगली फटकेबाजी चालू आहे. पंचांच्या डाव्यासाठी यावेळी नक्कीच कट करत होता चेंडूला. चेंडू पाडल्यानंतर विसरी घेतो. उष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसरतो. चांगली गोलंदाजी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो गोलंदाज. पाहिलं जे 2 चेंडू विचार केला ना 2 चेंडूवरती 2 लगातारचे चौकार पाहायला मिळाले. 8 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड झाल्या. चांगली फटकेबाजी केली. त्यानंतर गोलंदाजाने चांगली टप्प्यावरती अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली. चेंडू तयार आहे. शेवटचा चेंडू असता फिल्टर होता. चेंडूला खेळून काढलाय. त्यानंतर 2 धावा होणार रनआउटची संधी आहे. नक्की सदरीत 2 धावा पूर्ण झाले. षटक संपाचा इशारा येतो. तिसरा षटक समाप्तीला धावफलक जांब पोहोचले 30 या अंकावरती. 30 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. शेवटचा षटक आहे. हाणा मारते षटक कशा प्रकारे षटकामध्ये आहे. फटकेबाजी करणार फलंदाज. मोठे मोठे फटके मारावे लागतील. मोठ्या फटक्यांची अपेक्षा असणार. फलंदाज सलामीला गेले अजूनही मैदानावरती उपस्थित आहे. बाजूला धावफलकावरती नवीन गोलंदाज पाहायला मिळतो. बिरजू हा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करणार. 4थ्या षटकामध्ये आलाय गोलंदाजी करण्यासाठी. पंचांच्या डाव्या साईडने लेफ्ट राईट मारा करेल. फुलका चेंडू होता. चेंडूचा पुरेपूर फायदा उचलता आला नाही. पंचांकडे अपील करतोय. पंचांनी अपील फेटाळून लावले. नक्की ते 22च्या स्वरूपात एक धाव असणार आहे. एक धाव्याने संघाची धावफलक पुढे सरसावेल. 31 अंकावरती बिरजू पाहायला मिळतो. पहिला चेंडू चांगला सुरेखरित्या गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. फलंदाज तीक्ष्ण नजरेने बघतोय. डॉट सांगत होते चांगली गोलंदाजी चालू आहे मैदानावरती. त्यानंतर विचार केला तर पहिला चेंडू 22च्या स्वरूपात एक धाव. त्यानंतर डॉट तयार. बिरजू हा गोलंदाज यावेळी चांगला फटका लॉंग आणि बाउंड्री लाईन जेल होणार का जेल ड्रॉप होते. त्यानंतर सदरीत 2 धावा पाहायला मिळतात. 2 धाव्याने धावफलक पुढे सरसावेल. संघाच्या खात्यामध्ये ऍड होणार. धावफलक जाऊन पोहोचेल 33 अंकावरती. 33 धावा धावफलक जोडले गेले. आतापर्यंत विचार केला तर धावांची गती पुढे पुढे सरसवते. फलंदाज मोठे फटके मारायचा प्रयत्न करतो. नक्की चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर जाता येत नाही. बिरजूची गोलंदाजी विचार केला तर चांगली गोलंदाजी चालू मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर पुन्हा एकदा तयार आहे. यावेळी चांगला फटका समोरच्या दिशेने पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळून काढला चेंडूला.
थोडी मिसफील पाहायला मिळते, थोडंसं फंबल होते सतरक्षक, त्यानंतर सदरूप एक धाव. त्यानंतर होणार मॅच असेल जांभोली पाडा आणि कलम दोन्ही टीम आपण उपस्थित राहायचं, आपण आल्या सुद्धा रिपोर्टिंग करायचं. चेंडूला हिरला फलंदाजाने, त्यानंतर चेंडूला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँड षटकार. सतरक्षक आहे, दुसऱ्या धावेचा कॉल असणार, रनआउटची संधी मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच पंचांचा इशारा राहणार. सुरक्षित फलंदाज 2 धावेने धाव परत पुढे सरसवेल. 2 गरज असणारे वजन टीमला. चला, आणि दोन्ही टीम कलम आणि जांभोली पाडा दोन्ही टीम आपण यायचं. कलम टीम आपण देखील यायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण टच करून घेऊ. त्याला कलम टीम आपल्याला पुढील मॅच मध्ये संरक्षण करावे लागेल. जांभोली पाडा टीम टच विन झालं, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. फलंदाज लगेच पाठवायचं. लगेच पाठवायचं मैदानामध्ये. जायचं लगेच मैदानावरती, कुठल्या प्रकारचा विलंब करायला. 24 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये विचार केला तर चांगली धावसंख्या कोल्हापूर टीमने उभारले. 43 धावांचं आव्हान ठेवलं.
वैजनाथ टीम समोर सलामीची जोडी मैदानावरती रवाना झाले. 24 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. कशा प्रकारे फटकेबाजी करणार, कशा प्रकारे धावांची गती पार करणार. सुनील आणि गणेश सलामीची जोडी मैदानावरती रवाना झाले वैजनाथ टीम कडनं. पंच खेळाडूंना वारंवार सूचना करत राहा, कुठल्या प्रकारचा विलंब करून देऊ नका, थोडं स्पीड अप विचार केला तर 1 वाजायला आलं. अजून आपण पहिलीच मॅच खेळले होते, 1:15 झालंय. 12:46 मिनिटाने पहिला चेंडू पडणार. नक्कीच 15 मिनिटाच्या आतमध्ये 4 षटकं आपण पूर्ण करून घ्यायचे. षटक घेऊन आलाय, पाहायला मिळतो राम, पाहायला मिळतो आपल्याला. सुनील आणि गणेश सलामीची जोडी मैदानावरती रवाना झाले. स्ट्रायकरवरती पाहायला मिळते सुनील, पाहायला मिळते कशा प्रकारे फटकेबाजी करणार आहे सुनील हा फलंदाज. चल केलं तर 24 चेंडू 43 धावांची गरज. इथं मॅचला सुरुवात. पहिला चेंडू असंभाच्या दिशेने विषमध्ये खेळून काढलाय, झेलून घेऊ शक्यता. नक्कीच पहिल्या चेंडूवरती सुनीलला पाठवावं लागेल, मोठा मासा घ्यायला लागतंय. वैजनाथ टीमचा पहिल्या चेंडूवरती धक्का. चांगली गोलंदाजी चालू मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू पाहायला मिळाला, पहिला चेंडू मोठा हिट मारत होता, त्यानंतर विकेटचं बटन झालंय. चेंडू खूप उशीर हवेमध्ये राहिला. क्षेत्ररक्षकाने जज केलं चेंडूला, त्यानंतर सुरेखा झेल पाहायला मिळाला. नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. फलंदाज पाहायला मिळतो बिरजू. बंडांच्या स्वरूपात पुन्हा गोलंदाज. चांगला फटका, रनआउटची संधी आहे. नक्कीच चांगली गोलंदाजी चालू मैदानाच्या मध्ये. लगातारचे 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडू विचार केला तर विकेटचा पतन झाला, त्यानंतर डॉट चेंडू सांगत झाली. चांगली गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. बिरजोग फलंदाज बंडाच्या स्वरूपात गेले, कशा प्रकारे फटकेबाजी करणार आहे. 55 धावांसाठी तयार गोलंदाज. यावेळी चांगला मार्ग पुन्हा त्या दिशेने खेळून काढला, जेल होण्याची शक्यता. 2 क्षेत्ररक्षक जज करतात. चेंडू जमिनीला दान होतं जेल. त्यानंतर सहजरित्या 2 धावाने संघाचा आपण ओपन केलाय. बिरजू फलंदाजाने 2 धावा दाबालगती जोडल्या गेल्या. आतापर्यंत विचार केला 3 चेंडूचा खेळ झाला मैदानामध्ये. पहिल्या चेंडूचा विचार केला तर पहिल्या चेंडू विकेट, नंतर डॉट चेंडू आणि तिसऱ्या चेंडूचा विचार केला तर 2 धावा पाहायला मिळतात. झेल झाला असता नक्की तर कॉलिंग पाहिजे होते. कॉलिंग असती तर एखाद्या क्षेत्ररक्षकाने झेल कॅरी केला असता. पुन्हा तयार आहे. विषयामध्ये चेंडूला खेळून काढलाय, चेंडू चाललाय, थोडस फंबल झालं क्षेत्ररक्षण. त्यानंतर 1 बाउन्स सीमा पलीकडे बिरजूच्या बॅटमध्ये दर्जेदार चौकार पाहायला मिळाला. गोलंदाज चांगला फटका, झेल होणार का? झेलची शक्यता. बिरजूला देखील पार्थावं लागेल. बिरजूच्या बॅटमध्ये 1 चौकार पाहायला मिळाला होता. नाही लगेच दुसऱ्या चेंडूत प्रति उत्तर दिला गोलंदाजाने आणि बिरजूच्या पारीचा अंत झालाय. फलंदाज बॅटमध्ये गाव.
चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये धावफलक पोचले होते 6 अंकावरती नवीन फलंदाज पाहायला मिळतो आर्यन हा फलंदाज तर शेवटचा चेंडू असणार आहे साधा बाधा बॉल कधी जोडले गेला चांगली गोलंदाजा विचार केला तर चांगला फलंदाजाला जखमी ठेवलंय 2 विकेटचं पतन वजीर टीम यावेळी पुन्हा एकदा जेलजीच्या कडे बॅटची वरची करायला लागते गोलंदाजाने क्षेत्ररक्षकामध्ये टक्कर झाला असता कॉलिंग पाहिजे मित्रांनो क्रिकेटचा विचार केला तर क्रिकेटमध्ये कॉलिंग गरजेचं आहे जेल झाला असता नक्कीच थोडस गोलंदाजाने फंबल केलं त्यानंतर झेल जमिनीला दान झाला व षटकाची समाप्ती धावफलक जाऊन पोहोचले असेल ते 7 अंकावरती 7 धावा पाऊल करते षटकामध्ये हाताळताना गोलंदाज चांगली गोलंदाजी केली 2 विकेट देखील मिळवून दिल्या आपल्या टीमला चला पंच फास्ट घ्या थोडं स्पीडअप करा थोडं नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय संजय हा गोलंदाजी मार्गावरती डावकात फलंदाजी समोर कशा प्रकारे फटकेबाजी करणार यावेळी पहिला चेंडू मोठा हिट मारायचा होता चेंडूचा आणि फलीच्या कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही डॉट चेंडूची सांगत होते अजूनही विचार केला तर 17 चेंडू मध्ये मोठी धावसंख्या उभारून काढायची डावखतचा फलंदाजी समोर यावेळी स्लोअर पद्धती चेंडू पंचामच्या दिशेने बोलणार वाईट चेंडू अवंतर धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होणार 8 अंकावरती 8 धावा झाल्यात आतापर्यंत विचार केला तर एकच चेंडू झालाय अजूनही 17 चेंडू बाकी आहेत 17 चेंडू मध्ये किती पर्यंत धाव संघ उभारून काढेल यावेळी पूर्ण एकदा थोडस फंबल होते एकच धाव मिळणाऱ्या चेंडूवरती एकदा मला धावफलक पुढे सरसावेल 9 अंकावरती 9 झालं आतापर्यंत अजून एक 34ची गरज असेल 2च बोलाल ना या पुढे होणारा सामना असेल जांभोली पाडा कलाम दोन्ही टीम रेडी राहायचं चला पंच वारंवार तर सूचना करत राहा थोड्या खेळाडूंना 1 वाजलं तर आपण पहिलीच मॅच खेळत होतो पुन्हा तयार आहे यावेळी पुन्हा एकदा मोठा हिट केलं होतं चेंडू कुपीच्या हवेमध्ये झेल ड्रॉप झालाय त्यानंतर सदरीत एकदा झेल झाला असता क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाद बसला त्यानंतर चेंडूवरती धावला झेल कॅरी करायचं होतं चला पुन्हा तयार आहे 3 चेंडूचा खेळ झालाय पुन्हा एकदा पंचामच्या दिशेने वळणार वाईट चेंडू अवंतर धावेने पुढे सरसावेल 10 अंकावरती 11 धावा झाल्यात अजूनही 32 धावांची गरज गोलंदाजाला विचार केला तर स्लोअर गोलंदाजी पाहायला मिळते यावेळी नक्की चांगली गोलंदाजी पाहायला मिळते 4 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत विचार केला तर डावकरचा फलंदाजाला जखडवून ठेवलाय
गोलंदाजाने चांगली गोलंदाजी चालली आहे मैदानाच्या आतमध्ये. याला पुन्हा चांगला फटका लंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर एवन क्वालिटीचा ब्रँड दाखवत चेंडू चालत सीमा पलीकडे षटकार. 6 धावेने धावले पुढे सरसावेल. 17 अंकावरती 17 धावा धावफलकातून जोडल्या गेल्यात. आतापर्यंत विचार केला तर 5 चेंडूचा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये. 17 धावा धावफलकातून जोडल्या गेल्यात. चेंडू असणार आहे. 1 to go. पुन्हा एकदा तयार आहे. वाईट यार्ड करायचा प्रयत्न केलाय. नक्कीच षटक समाप्ती पत्रावरती पंचाचा इशारा येत आहे. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले. धाव संख्या 17 या अंकावरती 2 षटकांचा खेळ झालाय. अजूनही 12 चेंडूमध्ये विचार केला तर 26 धावांची गरज आहे. गोलंदाज पाहायला मिळतोय. बॅचवरची कडा लागते. त्यानंतर विकेट सोबत पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये वारंवार विकेट पाहायला मिळतात. याच्या बॅट मध्ये विजय हा गोलंदाज पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती विकेट. चांगली गोलंदाजी पाहिली. बॅटवरची कडा लागते. सूचित करा खेळाडूंना. 12 चेंडू मध्ये 26 गरज होते. आता 11 चेंडू आणि 26 ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. स्पर्धेचा नियम आहे. गोलंदाज पंचाच्या डावीसाठी गोलंदाजी करण्यासाठी जवळल्याने बॅटची वरची कडा लागते. चांगल्या फटका पाहायला मिळतात. 1 बाय सीमा पलीकडे चेंडू जाणार सीमा 4 धावांसाठी. 4 धाब्याने आपल्याला पुढे सरसवेल. 21 अंकावरती. अजूनही विचार केला तर 22 धाब्यांची गरज आहे. 12 चेंडूने मागे असेल 10 चेंडूने 22 धाब्यांची गरज आहे. एकदा चांगला फटका. चेंडू चाललाय सीमा पलीकडे. अजून एक दर्जेदार पॉवरफुल षटकार. 2 चेंडूंचा विचार केला तर 2 चेंडू मोठी धावसंख्या उभारले. वैजनाथ टीमचा हा फलंदाजाला सेट करून पॅव्हलियन मध्ये पाठवलंय. 2 चेंडू मध्ये 2 मोठे हिट त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. लगातारचे 10 धावा खर्च करत असताना गोलंदाजी मार्गावरती थोडीशी अडचण पाहायला मिळते. गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करणार. फलंदाजा विचार केला तर लगातारचे 2 चेंडू मध्ये 2 मोठे हिट मारलेत. पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर षटकार पाहायला मिळतो. कशा प्रकारे फटकेबाजी करणार. यावेळी पुन्हा चांगला मार्ग. चेंडूमध्ये झेल होणार का. झेल ही शक्यता. वन बाउंडचा चेंडू अडवण्याचा प्रयत्न. त्यानंतर सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या. 2 धाव्याने धावले पुढे सरसवेल. 29 धावा. अजूनही 14 धाव्यांची गरज आहे.
चेंडूंचा विचार केला तर 8 चेंडू बाकी आहेत अजूनही. या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडूमध्ये किती धावा खर्च करणार, का 2 चेंडू डॉट होणार, का 2 चेंडूवरती मोठे फटके 2 येणार, अशी रणनीती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा पोहोरणार पंचांच्या डाव्या साईडने गोलंदाज. पुन्हा एकदा चांगला फटका, चेंडू चाललाय सीमा पलीकडे. दर्जेदार अजून एक पॉवरफुल षटकार. डबलगती जोडल्या गेल्यात. 7 चेंडू देखील बाकी अजून मैदानाच्या आतमध्ये. 7 मध्ये अजूनही आजची गरज असेल. यावेळी चांगला फटका, जेलची शक्यता होती. जेल ड्रॉप झाले मैदानाच्या आतमध्ये. रनआउटची संधी आहे. नक्कीच जेल ड्रॉप झालाय. एक धावसरित्या षटक संपलंय. आता विचार केला 7 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. कुठला गोलंदाज असणार या धावा रोखेल आपल्या संघासाठी, कुठला फलंदाज तो या धावा कुठून करायला आपल्या फलंदाजी बॅट मधून. 7 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस असणार आहे. पण ते त्याला वारंवार सूचना करत राहा, विलंब करून देऊ नका. पुन्हा एकदा तयार आहे. गोलंदाजी मार्ग वरती. साईनाथ हा गोलंदाजी मार्ग वरती पाहायला मिळतोय. धावा रोखणार का? 7 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. धावा रोखाव्या लागतील. या टुर्नामेंट मध्ये विचार केला चांगला ट्रॉफा, चांगला चेंडू पाडल्यानंतर चेंडू उचली घेतोय. शफल होऊन केल्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा डॉट चेंडू सांगत पाहायला मिळते. आता 5 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. ह्या धावा रोखणार का? का गोलंदाजी दिले मला येत निर्णय पडला असेल गोलंदाजाला. चला पंच. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. कशा प्रकारे धावा कुठून करणार? चांगली गोलंदाजी चालू झाली मैदानाच्या आतमध्ये. संघर्ष चालू झाला मैदानाच्या आतमध्ये. फटकेबाजी करणार का गोलंदाज? या धावा रोखणार. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 7 धावांची गरज असताना पहिले चेंडू डाव पाहायला मिळते. पुन्हा एकदा तोच फलंदाज त्याच्या बॅट मधून 2 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा शफल केला प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये पाहायला मिळतो. झेल होणार का? चेंडू चालला सीमा पलीकडे. अजून एक दर्जेदार षटकार. अजूनही 1 धाव्याची गरज आहे. ज्यावेळी लेजगिरीकडे पाहायला मिळतं नक्कीच 1 धाव्याने हा संघ विजय होतो. चला कलम टीम लगेच रक्षण लावून घ्यायचं. कुठल्या प्रकारचा विलंब करायचा ना. आजच्या दिवशी दुसरा सामना पाहायला मिळेल. कलंबा विपक्ष जांभुली पाडा टीम मध्ये. कलम टीम लगेच आपण उतरायचं मैदानाच्या आतमध्ये.